राज्यातील एका मंत्र्याच्या बायकोच्या आड लपून सगळे उद्योग 4-6 महिन्यात या मंत्र्यांचीही विकेट पडणार। सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणत्या मंत्र्याकडे? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। बरं झालं पक्ष फुटला, 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य। धनंजय मुंडेंचं नाव न घेता सुप्रिया सुळेंची टीका। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर नाही। विधान परिषदेच्या एका जागेवरून राष्ट्रवादीमध्ये घमासान। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी। पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पूर्ण केला। नंदुरबारच्या जनतेच्या वतीने मी आभार मानतो। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर रघुवंशींची प्रतिक्रिया। एका मंत्र्यानं आवादा कंपनीविरोधात 3 वेळा केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं, तर पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणी सुद्धा त्यांची घ्यायची असा प्रकार। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट। राज्यभरात आज बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाणार। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन। संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त। फक्त एक व्यक्ती प्रवेश करू शकेल अशी बॅरिकेडिंग, तर कबरीचा मुख्य दरवाजाही बंद। राज्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून द्वेष पसरवण्याचं हे काम सुरू। औरंगजेब महाराष्ट्राचं काही करू शकला नाही, त्याची कबर काय करणार? वडेट्टीवारांची यावर प्रतिक्रिया। ठाण्याच्या भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला फुलांची सजावट। मनसेअध्यक्ष राज ठाकरे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार। राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंतीचा हा उत्साह, तर शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीला अभिषेक। अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरीवर दाखल।